सगळ्यांनी एकदा मोठ्याने म्हणायचं आहे, पार्वती पदये शिव हर हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांनी आपल्याबरोबर पाणी आणलेलं आहे. त्या पाण्यामध्ये एक बोट बुडवून आपल्या डोळ्याला पाणी लावून घ्यायचं आहे. म्हणजे हा आपल्या थोडक्यामध्ये आचमन होईल. आचम्य प्राणानायम्य हात जोडायचा आहे आणि भगवंताच्या 4 नामाचा उच्चार मनातल्या मनात करायचा आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. सगळ्यांनी हात जोडून गणपतीचं स्मरण करायचं आहे. श्रीमन्महामंगलमूर्तये नमः. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः, लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः, धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यपडे शृणुयादपि, विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा, संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. आपल्या उजव्या हातामध्ये सगळ्यांनी अक्षता घ्यायची आहे. त्याच्यावर एखादं फूल ठेवायचं आहे आणि त्याच्यावर थेंबर पाणी ठेवायचं आहे. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीय प्रार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कले प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्यदेशे गोदावरीजाः दक्षिणे तीरे शालिवांशके बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने व्यवहारिके चन्द्रबाणेन क्रोधीनाम संवत्सरे दक्षिणायने हेमन्तऋतो मासोत्तमे मासे मार्गशीर्षे मासे कृष्णपक्षे प्रतिपद्यायां तिथौ अद्य वासरः वासरस्तुरभिवासरे शुभनक्षत्रे शुभयोग एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. सगळ्यांनी म्हणायचं आहे, मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्ती अर्थम अस्माकं सह कुटुंबानां सह परिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर्थम श्री पार्वती परमेश्वर श्रीचरणे अखंडित भक्ति प्राप्ति पूर्वक वृद्धि अर्थम विशेषतः मम जन्म जन्मांतर अनेक दोष निरसन पूर्वक सकल सुख समृद्धि धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धी अर्थम. फक्त महिलांनी म्हणायचं आहे आता. मम अखंडित सौभाग्य प्राप्ती अर्थम पती सह कैलास भुवने नित्य सुख प्राप्ती अर्थम. आता सगळ्यांनीच म्हणायचं आहे. अद्य शिव पुराण कथा श्रवण संकीर्तन अंगभूतम सांगता समये पार्वती परमेश्वर देवता पूजन 108 मंत्र जप अहम करिष्ये. त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं आहे आणि अक्षता पाणी खाली सोडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर परत एकदा गणपतीचं स्मरण करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणाधिपतये नमो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. आपापल्या जवळ जो तांब्या आणलेला आहे त्या तांब्यावर उजवा हात झाकायचा आहे आणि अशी कल्पना करायची आहे की या तांब्यातल्या पाण्यामध्ये गंगा यमुना आदी सगळ्या नद्या येऊन निवास करत आहेत. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु.
वरुणाय नमः सर्वोपचारार्थे प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। शंखघंटिकाभ्यो नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। दीपदेवताय नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। आपल्या जवळचे एक फूल घ्यायचं आहे। आपण आत्ताच्या कलशामध्ये गंगाधिक नदीचं आवाहन केलं, त्याच्यातलं पाणी थोडं आपल्या अंगावर आणि आपल्या पूजा साहित्यावर शिंपडून घ्यायचं आहे। अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सबाह्याभ्यन्तरशुचिः कलशशङ्खोदकेन पूजा द्रव्याणि सम्प्रोक्ष शिवं ध्यायेत। पूजा सांगू का पण? थोडी अक्षता आणि एक पांढरं फूल घ्यायचं आहे। नसेल तर नुसती अक्षता आणि फूल घेतलं तरी चालेल, जे मिळेल ते। आणि भगवान सदाशिवाचं पार्वतीसहित ध्यान करायचं आहे। ध्यायन् नित्यं महेशं रजतगिर्डभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमर्गवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्ताच्युतममर्गणैर्व्याघ्रकृत्यं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रनेत्रं पार्वती परमेश्वर देवताभ्युर्महा ध्यायामि। देवावर अक्षता फूल वाहून नमस्कार करायचा आहे। ध्यानं समर्पयामि, ते फूल काढून उत्तरेकडे ठेवायचं आहे आणि देवावर एका दुसऱ्या फुलाने 4 वेळेला पाणी व्हायचं आहे। पार्वती परमेश्वर देवताभ्यो नमः। आसनार्थे अक्रान् समर्पयामि। पदयोः पाद्यं समर्पयामि। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। मुखे आचमनीयं समर्पयामि। स्नानीयं समर्पयामि। पार्वती परमेश्वर देवताभ्यो नमः। आता पंचामृतानी देवाला अभिषेक करायचा आहे। पयोदधिकृतंचैव मधुशर्करयायुतं स्नापयामि महाभक्त्या प्रीतो भव सुरेश्वर। पार्वती परमेश्वर देवताभ्यो नमः। पयस्नानं समर्पयामि। दधिस्नानं समर्पयामि। घृतस्नानं समर्पयामि। मधुस्नानं समर्पयामि। शर्करास्नानं समर्पयामि। पंचामृतस्नानानंतरेण पुनः शुद्धोदकस्नानं, परत चांगलं पाणी देवावर व्हायचं आहे। शुद्धोदकस्नानानंतरेण आचमनीयं समर्पयामि। स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आपल्या हातामध्ये जी चमचा असेल किंवा नसेल तर फूल किंवा आपल्याजवळ जो तांबे आहे त्याच्याने देवावर धार धरायची आहे। आपण जे आत्ताच 12 ज्योतिर्लिंगाचं स्तोत्र म्हणलं, त्या 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रानेच आपण देवाचा अभिषेक करून घेऊ। सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महाकालम ओंकारममलेश्वरम परल्यां वैजनाथंच डाकिन्यां भीमशंकरम सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति। पार्वती परमेश्वर देवताभ्यो नमः। महाभिषेकस्नानं समर्पयामि। महाभिषेकस्नानानन्तरेण पुनः शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानानन्तरेण आचमनीयं समर्पयामि। आता तांब्या खाली ठेवायचं आहे। देवाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। जर काही वस्त्र वगैरे नसेल तर आपल्या पदरांनी स्वच्छ देवाला पुसून आपल्याजवळ जे ताट आहे त्या ताटामध्ये एका चांगल्या ठिकाणी व्यवस्थित देवाला ठेवून घ्यायचे आणि मग देवाची व्यवस्थित प्रतिष्ठापना करून त्याच्यावर परत एकदा अक्षता व्हायची। पार्वती परमेश्वर देवताभ्यो नमः। प्रतिष्ठापनार्थे अक्षतान् समर्पयामि। पार्वती परमेश्वर देवताभ्यो नमः। आपल्याजवळ जर कापसाची वस्त्रमाळ जर असेल तर देवाला वस्त्र व्हायचं आहे कापसाचं, आणि नसेल तर अक्षता व्हायचे। वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि। पार्वती परमेश्वर देवताभ्यो नमः। आपल्याजवळ जर भस्म असेल किंवा विभूती असेल किंवा गंध असेल तर त्या तिन्हीपैकी जे आपल्याकडे उपलब्ध आहे ते भगवंताला व्हायचं आहे। श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं समनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठचंदनं व्रजगृह्यतां विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। भगवंताला गंध समर्पण करत असताना पहिल्यांदा डोक्यावर व्हायचं आहे, त्याच्यानंतर 4 दिशेला 4 गंधाचे टिकले लावायचे आहेत आणि जिथून पाणी आपण उत्तर साईडला निघून जातं तिथे गंधाचा टिकला लावायचा आहे। त्यानंतर सर्व महिलांनी
महादेवाच्या समोरच्या बाजूला पिंडीवर हळदी कुंकू व्हायचं आहे. तिथं पार्वतीचा निवास असतो, याच्यासाठी सगळ्यांनी हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. पार्वत्ये नमः हरिद्रादिचूर्णं कुंकुमद्रव्यंच समर्पयामि. देवाला वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार व्हायचे असतात, त्यासाठी अक्षता व्हायची आहे. अलंकाराणि च समर्पयामि. पार्वती परमेश्वर देवताभ्यो नमः. आपल्याजवळ जर फुलं असतील, त्यातल्या त्यात पांढरं फुलं असेल तर पहिल्यांदा एक पांढरं फुल वर वाहून घ्यायचं आहे. पार्वती परमेश्वर देवताभ्यो नमः. ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे फुलं भोवताली पण देवाच्या वाहून घ्यायचं आहे, जेणेकरून महादेव अत्यंत सुंदर आपल्याला दिसला पाहिजे. अशा सगळ्यांनी फुलं वाहून घ्यायचे आहेत. माल्यादीनि सुगंधेने मालत्यादीनि वै प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जैः पुण्णागजाति करवीररसालपुष्पैः बिल्वप्रवाल तुलसी दलमालतीभिः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद. पार्वती परमेश्वर देवताभ्यो नमः. ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. सगळ्यांनी आपल्याबरोबर बेल आणलेला आहेच. सगळ्यांनी आपल्याजवळचा जो बेल आहे तो 1, 3 किंवा 5 किंवा 11 अशा संख्येमध्ये व्हायचा आहे. वाहताना सगळ्यांनी ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे. कमी असतील जास्त असतील आपण 11 वेळेला सगळेजण मिळून ओम नमः शिवायचा जप बेल वाहत वाहत करूया. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. बिल्वदलपत्राणि च समर्पयामि. आपल्याजवळ सगळ्यांजवळ उदबत्ती आहेत, पण उदबत्ती आताच लावू नका. आणि धूप आणि दीप आपण नंतर जप झाल्यानंतर दाखवणार आहोत. त्याच्यानंतर ज्यांच्याजवळ नैवेद्याला काही आणलेलं आहे, साखर असेल, काही फळ असेल, जे काही आपल्याजवळ प्रसादासाठी आणलेलं आहे ते महादेवाच्या समोर ठेवून त्याच्याभोवताली पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचं आहे. नैवेद्यं गृह्यतान् देव भक्तिं मे हचलाङ्गुरु इप्सितं मे वरन्देहि परत्र जपराङ्गद्यं शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यतां. नैवेद्यं समर्पयामि. जर एखादी सुपारी जर असेल तर पुगे फल म्हणून बाजूला ठेवून द्यायचे देवाच्या समोर. पुगे फल तांबूलम समर्पयामि. आणखी एखादं एक्स्ट्रा फळ आणलेलं असेल तर ते फळ पण देवाच्या जवळ समर्पण करायला सांगितलेलं आहे. इदं फलं मया देवस्थापितं पुरतस्तव तेन मे सबलावाप्तिर्भवे जन्मनि जन्मनि फलं समर्पयामि. आपल्याजवळ जे काही सुटे दक्षिणा असेल, जे काही असेल ते महादेवाच्या जवळ ठेवायचं आहे. हिरण्यगर्भगर्भस्थं हेब बीजं विभावसोः अनन्तपुण्यफलदमदशान्त्यं प्रयच्छ मे सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि. हां, उदबत्त्या कृपया कोणीही लावू नका. लावलेले असतील तर त्याच्यावर एक पाण्याचा थेंब ठेवून त्याला तेही करा, कारण तुम्हाला जप करताना त्याचा त्रास होईल. दिवा आणि अगरबत्ती कुणीच लावायची, कुणीच आताच लावू नका. चला, सगळ्यांनी आपल्या हातामध्ये थोडी अक्षता, थोडं फुलं घ्यायचेत आणि देवाच्या समोर हात जोडून देवाला प्रार्थना करायची आहे. तव तत्त्वं जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. देवावर अक्षता फुल वाहून नमस्कार करायचा आहे. मनोमन भगवंताला नमस्कार करून आता सगळ्यांनी ताई सांगतील त्याप्रमाणे देवाचा जप आपल्याला सामुदायिक करायचा आहे. एकदा मोठ्याने जय जयकार करतील सगळेजण. पार्वती पते शिवा हर हर महादेव. खरं तर आपल्या खूप मोठं भाग्य म्हणावं लागेल. आज ब्राह्मण देवताच्या हातानं संकल्प पूजा खूप चांगल्या पद्धतीनं आज नळेगावमध्ये हा सोहळा घडला आहे. आणखी या सोहळ्याला सुवर्ण सोहळा घडवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या मुखातून बाहेर पडलेलं नाम करणार आहे. मग आता कोणीच शांत नाही थांबायचं. महिला, पुरुष, लहान थोर सगळी मंडळी आमच्यासोबत श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करायचा आहे. 108 वेळा माझ्यासोबत तुम्ही सगळेजण म्हणणार आहात. त्याच्यामुळे कोणीसुद्धा हा मंत्र जाप चुकवायचा नाही.
मिसिंग करायचं नाही. पुरुष मंडळ आपणही, आपण सगळे पुरुष महिला इथपर्यंत की हे कॅमेरामॅन आमची सगळी मंडळी, आपण सगळेजण श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जाप करणार आहोत. श्री शिवाय नमस्तुभ्यम करताना, नामस्मरण करताना पूर्ण तुमचं मन बुद्धी एकाग्र हवं आहे. भगवान शंकराचं स्मरण करत तुम्हाला हे म्हणायचं आहे. आता तुमच्या हातात जे काही असेल तर तुम्ही आमच्या बोलण्याकडे लक्ष देत आमच्यासोबत बुद्धी इकडे तिकडे विचलित होऊ देऊ नका. आता एकाग्र व्हा नामस्मरण करण्यासाठी. हरि ओम. सगळ्यांनी सोबत म्हणायचं आमच्या. श्री शिवाय नमस्तुभ्यं. 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 मी जेव्हा श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणेल त्यावेळेला माझ्यासोबत म्हणायचं आहे. अजिबात वाणी खंडित होऊ द्यायची नाही. अखंड नाम जाप. सर्व महिला, सर्व पुरुष सर्वांनी सोबत करायचं आहे नामस्मरण. श्री शिवाय नमस्तुभ्यं. 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 अखंड श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा जाप अखंड करायचा आहे. 108 वेळा हा उच्चार होईपर्यंत अजिबात वाणी खंडित करायची नाही. श्री शिवाय नमस्तुभ्यं. 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं.
सर्व पुरुष बांधव, लहान मुलं, लहान छोट्या मुली, आमच्या भगिनी सर्वांनी नाम जाप करायचा आहे. अजिबात खंडित थांबायचं नाहीये. श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय अखंड नाम जाप, लहान थोर, स्त्री पुरुष, अबाल वृद्ध सर्वांनी श्री शिवनामाचा उच्चार करायचा आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं. ज्या मंत्राचा आपण जाप करत आहोत त्या मंत्रावरती आपला विश्वास, आपली श्रद्धा, आपला भाव असणं फार गरजेचं आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. या भूमंडलावरती आपल्याला तारणारं फक्त भगवंताचं नाम आहे. म्हणून या नामाचं स्मरण करताना कंटाळा, मनामध्ये संशय अशा गोष्टींना थारा न देता श्रद्धेनं सगळ्यांनी नामाचा जाप करावा. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री
शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं अखंड श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा जाप करत भगवान शंकराचं स्मरण करत भगवान श्री शंकराचा देवाला प्रसन्न करणारा महादेवाला आवडणारा हा मंत्र अखंड उच्चार करावा। श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 या मंत्राचा अखंड जाप करा। भगवंताचं नाव सर्व कथेचं फल आपल्या इच्छांची पूर्ती सकल मनोकामना पूर्ण करण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे म्हणून फार श्रद्धेनं सर्वांनी आमच्या सोबत श्री शिवाय नमस्तुभ्यंचा उच्चार करा। श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 चा जाप करा। श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय
पाठीमागे नळेगावमध्ये काय घडलं असेल मला माहिती नाही. इथून पुढे आणखी खूप काही चांगलं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये घडावं ही माझी भोलेनाथाला प्रार्थना असेल. पण या क्षणाला तुमच्या सहित मी सुद्धा आणि माझ्या सहित तुम्ही सगळेजण एवढे भाग्यवान आहात. विचार करा, 108 नाम उच्चारापेक्षाही आपण जास्त नाम उच्चार केलेले आहेत. एक व्यक्तीचा जर 111 वेळा, 120 वेळा, 125 वेळा, 108 वेळा नाम उच्चार होत असेल तर बेरीज किती होईल आपल्या सगळ्यांची. या क्षणी भगवान श्री भोलेनाथाला प्रिय असणारा मंत्र श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा कमीत कमी 1.25 लाख वेळा नामजप या पवित्र भूमीमध्ये झालेला आहे. ही आपल्या सगळ्यांच्या जीवनातली फार मोठी पुण्याची गोष्ट आहे, फार मोठी पुण्याई आहे. आता मी तुम्हाला सांगितलंय कितीही लाखो करोडो किमतीला सुद्धा हे नाम आता विकायचं नाही, हे सोबत ठेवायचं. आता हे द्यायचं नाही कुणाला, हे आपल्या जवळ ठेवायचं आहे. हेच नाम आपल्या सगळ्यांचं कल्याण करो. सगळ्यांनी लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. तुम्हाला वाटत असेल फक्त श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणलोय आम्ही, याचं फळ काय? मी एक वाक्य बोलले मगाशी, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, नामे तरला नाही कोण आईसा द्यावा निवडून. वृंदावनामध्ये यूट्यूबला सर्च करा, प्रेमानंद नावाचे एक महात्मे आहेत. त्या महात्म्याला 18-20 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत. नळेगाव, त्या महात्म्याला दोन्ही किडण्या नाहीत. किडण्या नसताना ते व्यक्तिमत्व, तो महापुरुष, तो महात्मा जिवंत कसा? कोणतरी विचारलं, बाबा तुम्हाला दोन्ही किडण्या नाहीत, तुम्ही जिवंत कसे आहात? महाराजांनी सांगितलं, माझी एक किडनी राधा आहे, दुसरी किडनी कृष्ण आहे. ते काय करतात? संसारातलं काहीच बोलत नाहीत, संतांची प्रवचनं सांगतात, संतांचे चरित्र सांगतात. पहाटे 2 वाजता वृंदावन परिक्रमेला जातात, नंतर प्रवचन करतात, सत्संग होतो. आणि जवळजवळ मला वाटतं 70च्या पुढे त्यांचं वय आहे, 70-80च्या घरात. दोन्ही किडण्या नाहीत, चेहऱ्यावरचं तेज म्हणजे 2.5 वर्षाचं लेकरू. त्यांना विचारलं, काय करता अखंड? म्हणे फक्त नाम, राधा राधा राधा, याच्या पलीकडे दुसरं काही बोलत नाहीत, फक्त राधा राधा शब्दाचा उच्चार करतात. जर राधा राधा या नामबळावर 2 किडण्या नसलेला महात्मा जिवंत असेल, हा 1.25 लाख नामजप आपलं कल्याण का करणार नाही याचा अभ्यास करण्याचा विचार करा. आपल्या सगळ्यांचं कल्याण होईल. आणि प्रेमानंद महाराजांचं महत्त्व सांगते तुम्हाला. आज त्यांच्या दर्शनाला तिकीट घ्यावं लागतंय. भारतातले तर खूप लोक जातात दर्शनाला, क्रिकेटपटू, सिनेस्टार, सगळी मोठी लोक. पण परदेशातले सुद्धा लोक त्यांच्या दर्शनाला येतात. परदेशातली रोज लोक त्यांच्या दर्शनासाठी. फिरोज भाई, तुम्हाला सांगायला आवडेल, पाकिस्तानमधले एक मौलाना सुद्धा त्यांच्या दर्शनाला भेटायला आले होते. एवढी सगळी मंडळी त्यांच्या दर्शनाला जातात. अमोल देवा, कधी कधी मी स्वतःला भाग्यवान समजते. प्रेमानंद बाबांच्या समोर मला भजन गायची संधी मिळाली, तिथे सगळी मोठी लोक जात आहेत. कधी कधी भाग्यवान समजतो आम्ही स्वतःला. यूट्यूबला तुम्ही असं नाव टाका, जनाबाई के गाव से आई हुई सखिया, तिथे भजन करताना दिसतो तुम्हाला आम्ही. त्याचा गर्व नाही आहे मला, पण आनंद खूप वाटतो मला की भगवान परमात्मा आमची पात्रता नसताना तिथपर्यंत एवढ्या मोठ्या महात्म्यांचं दर्शन, त्यांच्यासोबत सत्संग करण्याचा योग प्राप्त झाला. तर म्हणून कुठल्याही किमतीवरती हे नाम कुणाला द्यायचं नाही, हे जवळ ठेवायचं. जसं शक्य असेल तुम्हाला ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यमचा उच्चार करा. घरावरती कुठे आतल्या भागावर किंवा भिंतीवर, स्वयंपाकघराच्या वरच्या चौकटीवर ओम नमः शिवायचं नाव टाकून ठेवा. तुमच्या घरामध्ये चौकटीला भस्म लावत चाला आपल्या घरामध्ये. आता हे जे पाणी आहे ते पाणी घरी घेऊन जायचंय, घरावर शिंपडायचंय. शिल्लक राहिलेलं पाणी असेल तुमच्याकडे विहीर, तर विहिरीत टाका, नाहीतर फुल झाडांना टाका, तुळशीच्या झाडाला टाकू नका. जे पान फुलं जे उरलेलं आहे आपल्याकडे ते रस्त्यावर कुठे पायाखाली तुडवायचं नाही. त्याला एकतर झाडाचं जे फुल झाडं असतात ना त्याच्या खाली खड्डा खाणून त्याच्यामध्ये दबून टाका. तुम्हाला त्याचा काही उपयोग करून घ्यायचा असेल तर गाईच्या शेणाची गोवरी सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी त्या गोवरीमध्ये ही फुलं आहेत ना, ही सुकतात 4-8 दिवसामध्ये. सुकल्यानंतर त्याच्यामध्ये टाका आणि सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी भगवान भोलेनाथाच्या शिवलिंगाचं असंच पूजन करून किंवा शिवमंदिरामध्ये पूजन करून त्या गाईच्या शेणाची जी राख, गोवरीची जी राख बनलेली आहे त्या राखेमध्ये किंवा त्या विस्तवामध्ये ही सुकलेली फुलं वगैरे टाकून त्याची पुन्हा राख करा, त्याचा अंगारा होईल. तो अंगारा डब्बीमध्ये भरून ठेवा. एखाद्या चांगल्या कामाला निघाला तो अंगारा कपाळी लावा, निघा, भगवंताचं नाव घेऊन तुमचं काम सफल होऊन जाईल. असं एवढं सामर्थ्य या सर्व पूजा पठणामध्ये आहे. तुमच्या सगळ्यांचं भलं व्हावं एवढीच भोलेनाथाच्या चरणी, दत्त भगवंताच्या चरणी प्रार्थना.
सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद.